एकदा करून ठेवले की छान वर्षभर कधीही पटकन तळून खाता येतील असे कुरकुरीत बटाटा वेफर्स आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर उपवास असो किंवा लहान मुलांची डिमांड, बटाटा वेफर्स जे ते सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे. करायलाही ते सगळ्यांना जमतील इतके सोपे आहेत. चला तर मग आज आपण हे बटाटा वेफर्स कसे करायचे ते पाहूया. 3 किलो बटाट्यांचे वेफर्स मी करणार आहे. तर याकरता बाजारात आपल्या नेहमीच्या बटाट्यांपेक्षा अगदी मोठे मोठे असे बटाटे मिळतात. खास वेफर्स, कीस किंवा चिप्स करण्यासाठी हे जे बटाटे आहेत ते मिळतात. 1 किलोमध्ये अगदी 4 ते 5 बटाटे बसतील इतके हे मोठे असतात आणि ते बटाटे आपल्याला वेफर्ससाठी वापरायचे आहेत. तर या ठिकाणी बटाटे आणल्यानंतर पाण्यामध्ये एखादा तास हे बटाटे छान असे बुडवून ठेवायचे आणि मग चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर सोलणीनं याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. आता साल काढल्यानंतर बटाटा जो आहे तो हवेच्या संपर्कात येऊन लगेच काळा पडतो. त्याच्यामुळे लगेच हे जे बटाटे आहेत ते दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बटाटे पूर्णपणे बुडतील असे ठेवून द्यायचे. सगळ्यांनी जर का मिळून केलं तर अगदी पटकन हे होतं. हे बघा, सगळ्या बटाट्यांची साल जी ती काढून घेतली आणि बटाटे असे पाण्यामध्ये ठेवले आहेत. त्यानंतर बटाट्यांना हे असे थोडेसे कोंब किंवा मोड आलेले असतात. तर तो भाग जो आहे तो असा सोलणीच्या टोकानं किंवा चाकूनं काढून टाकायचा. किंवा कधी कधी काय होतं, बटाट्यांमध्ये थोडासा काळा भाग असतो, तो सुद्धा चाकूनं काढून टाकायचा. साल काढलेले बटाटे जे ते कायम पाण्यामध्येच राहतील याची काळजी घ्या. थोडं जरी हे हवेच्या संपर्कात आलं तर लगेच काळं पडतं. आता वेफर्सच्या किसणीनं किंवा स्लायसरनं याचे आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहेत. तर पहिल्यांदा परातीमध्ये, मोठ्या अशा परातीमध्ये संपूर्ण भरेल असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही जी किसणी आहे ती ठेवली आहे. बटाटा किसून घेताना किसणी जी आहे ती तिरकी धरायची आहे, पूर्णपणे आडवी करायची नाही आहे. हे जे स्लायसर आहे त्याला असं स्टँड आहे, त्याच्यामुळे हे आपोआप तिरकं राहतं. पण तसं जर का नसेल तर तुम्हाला हातानं स्लायसर जे आहे ते तिरकं धरावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे स्लायसर, वेगवेगळ्या प्रकारच्या बटाटा वेफर्ससाठीच्या किसण्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. मोठ्या भांड्यांच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. त्यापैकी कोणतीही तुम्ही घेऊ शकता. या स्लायसरचं ब्लेड जे आहे ते सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करून जाडी कमी अधिक करता येते. वेफरची जाडी खूप पातळही राहणार नाही आणि खूप जाडही होणार नाही. अशा प्रकारे याचं जे ब्लेड आहे ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आता परातीमध्ये ही जी किसणी आहे ती ठेवून याच्यामध्ये बटाट्याचे वेफर्स करून घ्यायचे, जेणेकरून डायरेक्ट हे जे वेफर्स आहेत ते पाण्यामध्ये पडतील. आणि हे करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काळजी घेऊन हे करायचं आहे, कारण जे ब्लेड असतं ते खूप धारदार असतं आणि ती लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे खूप लक्षपूर्वक, काळजीपूर्वक हे करावं लागतं. बटाटा हा असा उभा धरून वरून सुरुवात केल्यानंतर पूर्णपणे याला खाली न्यायचं आहे आणि हे करताना दाब एकसारखा द्यायचा. बटाटा असा वर धरून काळजीपूर्वक हे करायचं. हे बघा, असा पूर्ण अख्खा किसला गेला पाहिजे. सगळा बटाटा पूर्णपणे किसता येणार नाही, कारण हाताला लागू शकतं. जो थोडा राहिलेला भाग असतो तो सगळ्या बटाट्यांचा एकत्र जमा करून त्याची तुम्ही भाजी करू शकता. हे बघा, हे असे छान पातळ असे वेफर झाले आहेत. खूप जास्तही पातळ करायचे नाही आणि अगदी जाडही ठेवायचे नाही आहेत. वेफर्स जेव्हा वाळतात तेव्हा ते अजून पातळ होतात. त्या हिशोबानं याची जाडी जी आहे ती तुम्ही ठरवा. हे वेफर्स जे ते पूर्णपणे पाण्यात पडले पाहिजेत, पाण्यात बुडले पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सगळं आदल्या रात्री करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही वेफर्स वाफवून घेणार आहात त्याच्या आदल्या रात्री हे सगळं तुम्हाला करून ठेवायचं आहे. 1 ते 2 बटाटे किसून झाले की परात अशी पूर्णपणे भरते. आता हे जे परातीतले वेफर्स आहेत ते आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढायचे आहेत. दुसरं भांडं किंवा दुसरी परात घ्या. तर दुसरी परात घेतली आहे, ती सुद्धा पाण्याने भरून घेतली आहे. परात नसेल तर मोठं पातेलं किंवा मोठी पाटी घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे किसलेले परातीतले वेफर्स घातले. आता पुन्हा जेव्हा आपण किसलेले वेफर्स काढणार आहोत तेव्हा या परातीतले जे वेफर्स आहेत ते दुसऱ्या पातेल्यात आपण शिफ्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे बटाटा जो आहे तो जवळजवळ 3 वेळा पाण्यातून धुतला जातो. 3 वेळा याचं पाणी जे आहे ते बदलायचं आहे.
पहिल्यांदा जेव्हा आपण तो किसून घेतो तेव्हा एकदा परातीत असतो, त्यानंतर याप्रमाणे दुसऱ्या परातीत शिफ्ट केलं आणि सगळ्यात शेवटी मोठ्या पातेल्यात याला आपण काढलं आहे. असं केल्यानं बटाट्याचं जे स्टार्च असतं ते धुतलं जातं आणि वेफर्स छान पांढरे शुभ्र होतात. उन्हाळ काम आहे म्हटल्यानंतर मोठी मोठी पातेली, मोठ्या पराती, मोठ्या पाट्या हे सगळं भरपूर लागतं. तर अशा प्रकारे सगळे वेफर्स जे आहे ते किसून घेतले आणि आधी दाखवल्याप्रमाणे प्रत्येक बॅच जी आहे ती 3 वेळा पाण्यानं अशी धुवून घ्यायची आहे. 3 वेळा याचं पाणी बदलायचं आहे. त्यानंतर रात्रभर हे जे वेफर्स आहेत ते पाण्यामध्ये असेच राहू द्यायचे. बटाटा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीनं ठेवा, बुडला पाहिजे तो. जर का तो पाण्याच्या वर राहिला तर तो असा काळा पडू शकतो. आता सकाळी आपण हे वाफवून घेणार आहोत. तर हे बघा, हे असं 3 भांड्यांमध्ये ठेवलेलं आहे. 3 भांड्यांमध्ये साधारणपणे 1-1 किलोचे बटाटे मावतील असं हे विभागून घेतलेलं आहे. म्हणजे एका भांड्यामध्ये साधारणपणे 1 किलो बटाटा आहे आणि 3 बॅचेसमध्ये आपण हे वेफर्स वाफवून घेणार आहोत. आता मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलंय. पातेलं जवळजवळ पाऊण भरेल इतपत पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि वर झाकण ठेवायचं, म्हणजे मग पाण्याला लवकर उकळी येते. आता पाण्याला अशी चांगली उकळी आली की याच्यामध्ये आपण तुरटी घालणार आहोत. तुरटी म्हणजेच आलम किंवा हिंदीमध्ये ज्याला फिटकरी म्हणतात. त्याच्यामुळं बटाटा वेफर्स जे आहे ते पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते. शिवाय वेफर्स हे घातल्यामुळं हलके सुद्धा होतात. तर ही अशी अगदी थोडीशी तुरटी याच्यामध्ये वापरायची आहे. हा असा एवढा खडा आहे, साधारणपणे हे 2 ग्रॅम आहे. ते पाण्यामध्ये घातलं. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. साधारणपणे 2 चमचे मीठ घातलं. बटाटा वेफर्स वाळल्यानंतर त्याचं मिठाचं प्रमाण जे आहे ते अजून जास्त लागतं. त्याच्यामुळं मीठ खूप जास्त होणार नाही याची काळजी घ्या. हे असं सगळं मिक्स करून घ्या. पाण्याला पुन्हा चांगली उकळी आली की एका भांड्यातले जे वेफर्स आहेत ते निथून याच्यामध्ये घालायचे. आता वेफर्स घातल्यामुळं पाणी पुन्हा थंड होतं, पाण्याचं तापमान कमी होतं. आता पुन्हा याला उकळी येईपर्यंत गॅस जो आहे तो मोठा करायचा. 1-2 मिनिटानंतर पाणी पुन्हा उकळायला लागतं. आता गॅस कमी करून हे जे वेफर्स आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर किती वाफवायचे, तर बटाट्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला वाफवून घ्यायचे. याला साधारण 8 ते 10 मिनिटे लागतात. याच्यावर झाकण ठेवू शकता, म्हणजे मग हे लवकर वाफले जातात. बटाट्याची जाडी किती आहे त्यानुसार सुद्धा याला कमी अधिक वेळ लागू शकतो. वेफर्स जर का पातळ असतील तर ते लवकर शिजतात आणि जाड वेफर्स जे आहेत ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. अधूनमधून बटाटे जे आहेत ते असे खालीवर करत राहायचे, म्हणजे मग ते एकसारखे शिजतात, एकसारखे वाफले जातात. नाहीतर मग वरचे बटाटे जे आहेत ते कच्चे राहतील. 8 मिनिटानंतर हे असं चेक केलं. एखादा वेफर्स हातामध्ये घेऊन तोडून बघा. याचा कच्चेपणा फक्त गेला पाहिजे, हातानं तो सहज तुटला पाहिजे. खूप मऊ देखील करायचं नाहीये, इतपत याला शिजवून घ्यायचं. वाटल्यास एखादा वेफर्स जो आहे तो खाऊन बघा की याच्यामध्ये कच्चेपणा वाटतोय का. कच्चा वाटला तर पुन्हा 2 मिनिटं याला वाफवून घ्या. आता एका मोठ्या चाळणीमध्ये हे जे वेफर्स आहेत ते आपण निथळून घेणार आहोत. अजून थंड होईपर्यंत देखील हे जे वेफर्स आहेत ते वाफले जातात. अधूनमधून याला असं खालीवर करत राहा, म्हणजे मग ते एकमेकांना चिकटत नाहीत. आता पुढची 1 किलोची बॅच जी आपण करणार आहोत ती सुद्धा याच पाण्यामध्ये वाफवून घेणार आहोत. पाणी बदलायची आवश्यकता नाही. थोडंसं पाणी याला वाढवावं लागतं. त्यानुसार थोडंसं मीठ घालायचं. तुरटी पाण्यामध्ये असतेच, पुन्हा वाढवायची आवश्यकता नाही. वाटल्यास थोडीशी तुरटी याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि मग पुन्हा सगळी हीच प्रोसिजर परत करायची, म्हणजे पाण्याला उकळी येऊ द्यायची. याच्यामध्ये वेफर्स निथळून घालायचे आणि पुन्हा 10 मिनिटं याला वाफवून घ्यायचं. एक बॅच करून हे तुम्ही उन्हात वाळवून घ्या, किंवा 3 चाळण्या जर का असतील किंवा तुम्हाला गच्चीत वाळत घालायला जायचं असेल तर एकदाच 3 बॅच करून घ्या आणि मग एकत्रच तुम्ही ते वाळवायला नेऊ शकता. ज्या ठिकाणी कडक ऊन येईल अशा ठिकाणी याला वाळवून घ्यायचं आहे. बेडशीट अंथरलं आहे, त्याच्यावर जाड प्लास्टिक पेपर घातला आहे.
त्यावर चाळणीतले जे वेफर्स आहेत ते असे पसरवून घालायचे. एकाच ठिकाणी याला घालायचं नाही, असं पसरवून सगळीकडे सोडा. त्यानंतर हातानं एक एक वेफर्स जो आहे तो वेगळा करायचा आहे. वेफर्स सगळे सुटे करायचे आहेत, म्हणजे मग ते एकमेकांना चिकटणार नाहीत. सकाळी लवकरात लवकर हे करा, म्हणजे मग ऊन कमी असतं. नाहीतर मग स्कार्फ वगैरे बांधून उन्हाची काळजी घेऊन करायचंय. याप्रमाणे तिन्ही बॅचेसचे जे वेफर्स आहेत ते असे सुटे करून घातले. 2-3 तास कडक उन्हामध्ये यांना चांगलं वाळवून घ्यायचं आणि मग वेफर्स जे ते थोडेसे सुकतात. मग यांची बाजू पलटायची. त्यानंतर ऊन असेपर्यंत हे जे वेफर्स आहेत ते चांगले वाळवून घ्या आणि मग ऊन गेलं की मग यांना घरी आणू शकता. बऱ्यापैकी वाळलेले असतात. एखाद्या पाटीमध्ये किंवा चाळणीमध्ये पसरट अशा भांड्यामध्ये यांना काढून भरून ठेवता येतील. हे बघा, हे असे बऱ्यापैकी वाळलेले असतात. जे थोडेफार जाड वेफर्स असतात ते थोडेसे ओलसर असतात. दुसऱ्या दिवशी गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये ऊन येईल अशा ठिकाणी यांना ठेवलं तरीसुद्धा चालतं. अजून एक दिवस यांना पूर्णपणे असं चांगलं ऊन देऊन घ्यायचं आणि मग हे वेफर्स तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता. आता वेफर्स तळून घेण्याची सुद्धा खास पद्धत आहे. ती म्हणजे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा. एक एक वेफर्स जे ते ह्याच्यामध्ये घालायचे, लगेच पलटायचे आणि मग फुलले की लगेच काढून घ्यायचं. जास्त वेळ जर का तेलात राहिलं किंवा तेल जास्त तापलं तर वेफर्स जे ते लाल पडतात, करपतात. काही वेळा वेफर्स तेलात घातल्यानंतर लगेच लाल होतात. त्यामागे सुद्धा बरीच कारणं आहेत. पहिलं म्हणजे एकतर तुरटीचं प्रमाण जे आहे ते जास्त झालेलं असू शकतं. दुसरं कारण म्हणजे बटाटा जर का कच्चा राहिला असेल तरीसुद्धा वेफर्स लाल पडू शकतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कधीकधी जे बटाटे आपण वेफर्ससाठी वापरतो तेच वेफर्ससाठी योग्य नसतात. तर त्यासाठी बटाटा विकत घेतानाच एकदा खात्रीनं विचारून घ्या की वेफर्ससाठीचेच बटाटे आहेत ना, बटाटा चांगला आहे ना, याची खात्री करून विकत घ्या. 2 किंवा 3 किलोच्या प्रमाणातच वेफर्स जे ते करून घ्या. कडक उन्हामध्ये जर का वेफर्स वाळवले गेले नाही तरीसुद्धा ते थोडेसे काळपट पडू शकतात. त्यामुळं कडक उन्हात वाळवून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीनं जर का तुम्ही हे वेफर्स केले आणि तळले तर छान असे पांढरे शुभ्र होतात, कुरकुरीत होतात. तर हे असे छान हलके फुलके पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे बटाटा वेफर्स झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. त्याचप्रमाणे दिलेल्या टिप्स आणि रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.